आप देख रहे हैं ABPS न्यूज। नमस्कार। खबर नागपुर से। नागपुर स्थित कुल महाराष्ट्र के 29 शहरों में 15 जनवरी को नगर निगम के चुनाव कराए गए थे, जहां चुनाव आयोग के तरफ से मतदान करने का आयोजन कराया गया था। इसी बीच मतदान करने से जुड़ी एक गंभीर समस्या नागपुर के प्रभाग नंबर 29 से सामने आई, जहां पर सिद्धार्थ धुले नामक व्यक्ति के वोट की जगह किसी और दूसरे व्यक्ति ने आकर वोटिंग तथा वोटिंग से पहले वोटर शीट में साइन भी कर दी थी। इसी को देखते हुए सिद्धार्थ ने चुनाव आयोग पर और मतदाता केंद्र पर सवाल खड़े करे और इस गंभीर समस्या का निवारण करने की मांग करी। सुनिए उन्होंने क्या कहा। माझं नाव आकाश सिद्धार्थ डोले आहे। माझ्या नावावर दुसरा जण वोटिंग करून गेलाय। जेव्हा मी वोटिंग करायला आलो तर माझ्या नावापुढे दुसऱ्याची सही आणखी दुसरा वोट टाकून गेलाय। बघू शकता तुम्ही, माझ्या हातावर सही पण नाही आहे। आधार नंबर हा माझा आधार कार्ड नंबर आहे। माझ्या जागी दुसरा कोणी बोगस मतदान करून गेला आहे, त्याचा जबाबदार कोण राहणार? माझं मतदान कोण घेणार? माझ्या नावावर दुसरा जण वोट देऊन गेला आणि माझं नाव पण कट आहे, तर माझ्या नावावर दुसऱ्या जणाची सही आहे। म्हणजे ज्या तुम्ही मतदानाचा हक्क जो आहे तो सार्वजनिक नागरिकांचा एक प्रामाणिक हक्क आहे, तो हक्क तुम्ही त्याच्याकडून छिनून घेतला। म्हणजे तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यावर कोणत्या पक्षाचं एवढं प्रेशर आहे की तुम्ही एवढी तानाशाही की जो हयात असून तो मुलगा त्याला तुम्ही मतदान करून देऊन आले, एवढा मोठा हक्क त्याच्याकडून तुम्ही ओढवून घेतला। आणि आमच्यासारखे कार्यकर्ते तिथे गेल्यानंतर मी निवडणूक प्रतिनिधी आहो, माझ्याकडे निवडणूक प्रतिनिधीचं आय कार्ड आहे, ठीक आहे, तुम्ही मला उत्तर काय देऊन आले की आम्ही आमच्या आरओसी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की नाही असं नाही होऊ शकत म्हणून। अच्छा, त्याचा आधार नंबर काय आहे तो त्याच्याकडे आहे, तिथल्या तिथे त्याच्यावर जे साईन केलेली आहे वोटिंग केल्यानंतर तो आधार नंबर चुकीचा आहे, जे साईन कोणी केली आहे तेही नाही माहिती। जसं आम्हाला माहीत झालं, आम्ही महाराष्ट्र सैनिक सगळे 8-10 जण तिथे गेलो दुपार मतदान पकडायला, अधिकारी लोकांनी त्याला गायब करून टाकलं। म्हणजे कुठे ना कुठे अधिकाऱ्यांची सरकारशी तालमेल आहे आणि या तालमेलमुळे त्यांच्या मनात काय आहे, जर त्यांना म्हणजे मतदारांचे हक्क जर उडवून घ्यायचा आहे तर मतदान करून काही फायदाच नाही, नका करू मतदान। आप देखते रहिए ABPS न्यूज, हर मसले पर हमारी नजर।